श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कधी कधी स्वामी समर्थ आपल्याशी थेट बोलत नाहीत, पण काही संकेत देतात. अनेक भक्त हे संकेत ओळखतात आणि त्यांचे जीवन बदलून जाते. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामींचा असा एक संदेश जो प्रत्येक भक्ताने ऐकायलाच हवा. तुम्ही हा व्हिडिओ ज्या क्षणी पाहत आहात ती वेळ योगायोग नाही, स्वामी समर्थांच्या कृपेनेच तुम्ही हा संदेश ऐकत आहात. आजचा हा अनुभव आणि संदेश तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. कदाचित तुम्हाला वाटत असेल की तुम्ही हा व्हिडिओ स्वतःहून उघडला आहे, पण जर मी तुम्हाला सांगितले की हा फक्त योगायोग नाही, तर कदाचित हा व्हिडिओ तुम्ही पाहत नाही आहात, तर स्वामी समर्थ स्वतः तुम्हाला हा संदेश दाखवत आहेत. क्षणभर थांबा. गेल्या काही दिवसापासून तुमच्या मनात एखादी चिंता आहे का? एखादा प्रश्न आहे ज्याचे उत्तर मिळत नाही का? किंवा जीवनात असा काही संघर्ष आहे का ज्यामुळे मन थकून गेले आहेत? जर यापैकी एक जरी गोष्ट खरी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजचा संदेश कदाचित तुमच्यासाठीच आहे. स्वामी समर्थ आपल्या भक्तांना अनेक मार्गांनी संकेत देतात. कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपाने, कधी विचारांच्या रूपाने, तर कधी एखाद्या संदेशाच्या रूपाने. पण आपण व्यस्त आयुष्यात हे संकेत ओळखू शकत नाही. कधी कधी आपण खूप प्रयत्न करतो पण यश मिळत नाही. आपण प्रार्थना करतो पण उत्तर मिळत नाही. आपण वाट पाहतो पण परिस्थिती बदलत नाही. आणि मग मनामध्ये प्रश्न येतो, स्वामी तुम्ही माझ्या ऐकत आहात ना? तर याच प्रश्नाचे उत्तर आहे, स्वामी म्हणतात, मी तुझे प्रत्येक शब्द ऐकतो आहे. तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू मला दिसतो. फक्त श्रद्धा सोडू नकोस. एक सत्य घटना मी तुम्हाला सांगते. एक भक्त अनेक अडचणींनी त्रस्त होता. नोकरी नव्हती, घरात आर्थिक. एका छोट्या शहरामध्ये एक रिक्षा चालक राहत होता. घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. दिवसभर रिक्षा चालवून काही मिळायचे, त्यातून संसार चालायचा त्याचा. एक दिवस त्याच्या मुलीची तब्येत अचानक बिघडली. डॉक्टरांनी तातडीच्या उपचारासाठी मोठी रक्कम मागितली. रिक्षा चालकाकडे मात्र एवढे पैसे नव्हते. तो खूप हताश झाला आणि त्या रात्री तो घरी आला. घराच्या कोपऱ्यात ठेवलेल्या स्वामी समर्थांच्या फोटो समोर बसला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाला, स्वामी मी कधीच तुमच्याकडे काही मागितले नाही, पण आज माझ्या मुलीसाठी मदत करा. दुसऱ्या दिवशी सकाळी तो नेहमीप्रमाणे रिक्षा घेऊन बाहेर पडला आणि मनात सतत स्वामींचा जप सुरू होता. थोड्या वेळात एक वृद्धग्रस्त त्याच्या रिक्षात बसले. प्रवास संपल्यावर त्यांनी भाडे दिले आणि जाताना म्हणाले, बाळा चिंता करू नको, सर्व ठीक होईल. हे बोलून त्यांनी त्याच्या हातात एक लिफाफा ठेवला आणि निघून गेले. आता रिक्षा चालकाने लिफाफा उघडला तर त्यात उपचारासाठी लागणाऱ्या रकमेइतके पैसे होते. आता तो अवाक झाला. त्यांनी आजूबाजूला पाहिले, त्या वृद्ध व्यक्तीला शोधले, पण ते कुठंच दिसले नाहीत. त्या दिवशी त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याला जाणवले की मदत करणारा मनुष्य कोण होता हे महत्वाचे नाही, पण मदतीसाठी स्वामींची कृपा नक्की झाली आहे. तर मित्रांनो, स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात. कधी ते थेट मदत करत नाहीत, पण योग्य वेळी योग्य मार्ग आपल्या आयुष्यात नक्की पाठवतात. म्हणून संकट कितीही मोठे असो,
श्रद्धा सोडू नका, कारण स्वामींच्या दृष्टीने अशक्य काहीच नाही. जर तुम्हालाही स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की श्रद्धेने स्वामी समर्थ लिहा आणि लक्षात ठेवा, स्वामी कधी उशीर करत नाही, ते फक्त योग्य वेळेची वाट पाहतात. पण एकदा स्वतःला विचारा, या संपूर्ण कथेत असा कोणता संदेश होता जो थेट तुमच्या जीवनाशी जोडला गेला? पण जर तुम्हाला उत्तर सापडले नसेल तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा शांतपणे पहा. कदाचित स्वामी समर्थांचा एखादा संकेत तुमच्या नजरेतून सुटला असेल. श्री स्वामी समर्थ. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो पुन्हा एकदा नक्की पहा, कारण काही संदेश पहिल्यांदा कानापर्यंत पोहोचतात पण दुसऱ्यांदा थेट हृदयापर्यंत पोहोचतात. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर एकदा तो पुन्हा पहा, कारण स्वामी समर्थांचे संदेश हे साधे शब्द नसतात. प्रत्येक वेळी ऐकताना त्यांचा अर्थ अधिक खोलवर समजत जातो. कदाचित पुढच्या वेळी हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भेटूया लवकरच एका नवीन प्रेरणादायी कथा आणि अनुभव आणि स्वामींच्या अमूल्य संदेशासह. तोपर्यंत नामस्मरण करत राहा, आनंदी राहा आणि आमच्या चॅनलसोबत जोडलेले राहा. पाहत राहा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चला तर मग आजचा निरोप घेतो.